हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आजचा व्लॉग कशाशी रिलेटेड असणार आहे. सो यस, मी पण या व्लॉगसाठी खूप जास्त एक्सायटेड होते, बट फायनली आज शूट करते तब्बल 1 वर्षानंतर. आता जवळपास 1 एप्रिलला 1 वर्ष होईल मला या फ्लॅटमध्ये येऊन. आणि तुम्ही खूप जणांनी मला होम टूर मागितली, बट मला काही देणं झालीच नाही. पण आता मी फायनली आज शूट करते 1 वर्षानंतर. जेवढं पण मला डेकोरेशन वगैरे काय करायचं होतं सगळं केलं, सर्व झालंय. आता ती गॅलरी सेटअप करायची, बट ती मी करेल आणि ती तुम्हाला बघायला भेटेलच येणाऱ्या व्लॉग्समध्ये. ओके, तर आजचा व्लॉग असणार आहे होम टूरचा व्लॉग. खूप म्हणजे सर्वांनी रिक्वेस्ट केली होती होम टूरच्या ब्लॉगसाठी, बट माझ्याच्याने काही ना काही काम येत होतं, काही ना काही होत होतं, त्यामुळे रेकॉर्ड करणं होत नव्हतं. बट फायनली आता आपण होम टूरचा व्लॉग देतोय, शूट करते मी आत्ता. छान असं मी रेडी पण झाली आहे. मी तुम्हाला माझा आउटफिट पण दाखवलं, खूप सुंदर दिसतोय. आणि म्हणलं म्हणजे 3-4 आज ड्रेस आले माझे नवीन, सगळे ट्राय करून बघितले, बट हा मला खूप जास्त आवडला ह्या व्हिडिओसाठी. सो हा तुम्हाला दाखवेलच मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मी क्लिनिंग वगैरे करून ठेवली आहे, तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि आज परत मी पोछा झाडून करून घेतलं, म्हणजे छान दिसायला पाहिजे आणखी, त्यामुळे. आणि आता मस्त असा सूर्यप्रकाश आलाय, सनसेट होत आलाय. 5 वाजत आलेत. हां राईट, 5 नाही 4:15 झालेत, तर होत आलेत. तर त्यामुळे ऊन पण मध्ये आलंय. आणि तुम्ही बघू शकता ब्राईटनेस बघा माझ्या चेहऱ्यावर. तुम्हाला जो उन्हाचा नॅचरल लाईट आहे ना, त्याचं तुम्हाला दिसत असेल इफेक्ट. किती क्लीन दिसतोय चेहरा, पूर्ण जसं नॅचरली जेवढं आहे ना तसं दिसतंय. आणि चला, मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुमच्यासोबत शेअर करायला. तर चला मी स्टार्ट करूया आपण, अजिबात वेळ वेस्ट न करता. तर चला, मी अगोदर ना हॉलच्या अगोदर आउटफिट दाखवते आणि त्यानंतर मी हॉलच्या स्टार्टिंग पॉईंटपासून मी चालू करेल आणि ते तुम्हाला सांगेलच. चला, सो असा हा माझा आउटफिट आहे. माझ्या फोनवर पण मॅचिंग झाला आहे. मधून असा कट आहे आणि पॅन्ट आहे अशी सुंदर, आणि खूप सुंदर वाटतोय. ओके, तर चलो अभी स्टार्ट करते हैं हम लोग हमारी होम टूर. एक गोष्ट मला बरेच जण विचारतात, रेंट किती आहे, कुठे आहे फ्लॅट वगैरे. तर मी फ्लॅटचं एक्झॅक्ट लोकेशन नाही शेअर करू शकत फॉर प्रायव्हसी, बट मी एवढं सांगू शकेल की काळेवाडीमध्ये आहे. आणि रेंट जो आहे तो 15,000 होता आत्तापर्यंत, आणि आता 10% व 1 वर्षानंतर 10% इन्क्रीमेंट. ओके, तर असं आहे रेंटचं. आणि डिपॉझिट वगैरे हे तर मी तुम्हाला नाही शेअर करू शकत काही. सो हे सर्व असे डिटेल्स आहेत. आणि फ्लॅट तुम्हाला माझा खूप जास्त आवडतो आणि खूप सुंदर आहे खरंच. मला पण खूप, जेव्हा मी बघत होते ना फ्लॅट, बरेच जण विचारत होते तू फ्लॅट शोधला कसा हा फ्लॅट. तर विषय असा झाला की मी शोधतच होते आणि मी एक बघितला पण होता. सो मी तिकडे ॲडव्हान्स दिले पण होते 1,000 रुपये. बट तिकडे जायच्या अगोदर ना असंच मी ह्या गल्लीतून जात होते बघत, आणि इथे दिसलं की ते अवेलेबल आहेत म्हणून, आणि मी बघायला आले. दारातून एंट्री केली आणि बघितलं, बरोबर असं झालं, हाच तो फ्लॅट आहे, हाच घ्यायचा आहे असं. आणि नवीन कन्स्ट्रक्शन होतं, नवीनच फ्लॅट होता, अगोदर कोणी राहिलेलं पण नव्हतं, त्यामुळे पण एक चांगली गोष्ट होती. सो मग मी फायनल केलं की मला हाच घ्यायचा आहे. म्हणजे तेव्हा 10 नाही 5-6 दिवस बाकी पण होते की हा फ्लॅटचं काम चालू होतं थोडंसं. तर मी 5-6 दिवस वेट पण केला या फ्लॅटसाठी. बट फायनली मी इकडे शिफ्ट झाले आणि खूप छान, म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये आल्यापासून खूप चांगलं घडलं, खूप चांगल्या गोष्टी झाल्या. त्यामुळे हा लकी पण आहे मी असं पण म्हणेल. बट म्हणतो ना की एक वाईब्स ज्या असतात त्या खूप छान वाईब्स येतात त्या फ्लॅटमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तेवढं छान ठेवते पण, मी माझी तारीफ करते आहे, बट येस मी केलं आहे तेवढं, हे पण मला माहिती आहे. मला थोडी पण घाण नाही जमत, मी तेवढं जिथल्या तिथं टापटीप ठेवत असते नेहमी वेळोवेळी. तर त्यामुळे सुद्धा छानपैकी असं आहे. तर चला, आता मी ड्युअल कॅमेराने तुमच्यासोबत बोलेल आणि बॅक साईडला मी तुम्हाला घरातलं दाखवेल सर्व. ओके चलो. तर गाईज, आता मी थांबली आहे एंट्रन्सला, म्हणजे जिथून आपण घरामध्ये एंट्री करतो तिथे. हा 1 BHK फ्लॅट आहे. सो आता मी तुम्हाला अगोदर हॉल दाखवेल. आणि एडे वेलकम टू आवर होम. पाटी मी बघा बॅक साईडला लावली, म्हणजे दाराच्या मागे लावली, समोर लावायची तर. ओके, तर चला इकडे बघा. आता दार इथे, तर इकडे आल्यानंतर दाराच्या लेफ्ट साईडला इथे मी ठेवले एक फ्लावर पॉट.
त्यानंतर इकडे हे जे स्टँड होतं ते मध्ये होतं, बट मी आत्ता इकडे शिफ्ट केलं. याच्यावर माझे पार्सल बुक्स जे आहेत ते ठेवलेले आहेत. इकडे छोटीशी कुंडी, हा जो टेबल मी घेतला होता, आणि तिकडे बॅक साईडला इग्नोर करा, माझे सर्व पार्सल आहेत जे आलेत ते. आणि हा मनी प्लांट, याच्याबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं की एवढा मोठाच आणलाय का, आर्टिफिशियल आहे. तर मी तो वाढवलाय, तो घेतला तेव्हा ना एवढा होता, आणि तो आता इथपर्यंत गेलाय वरपर्यंत. एका वर्षात, 1 वर्ष नाही म्हणता ना, मी 2-3 महिन्यानंतर आणलं होतं, तर 7-8 महिन्यामध्ये. आणि आता मी त्याला इकडे दोन हे करणार आहे. तर असा, आणि माझा हा मिरर खूप सुंदर असा, ज्याच्यात मी माझा आउटफिट चेक करते. ओके, सो असा सुंदर मिरर. त्यानंतर येते आपली इकडे ही गॅलरी येते. ही ओपन करून नाही दाखवणार मी तुम्हाला आता, कारण बाहेरचा एरिया दिसेल. मोठी गॅलरी आहे, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी क्लीन करताना. नंतर इकडे आहे माझा ऑफिसचं काम करायचा टेबल. हा टेबल पण मी रिकमेंड केला होता, खूप जणांनी घेतला, खूप छान रिव्ह्यूज पण दिले त्यांनी की खूप छान निघाला म्हणून. नंतर हा सोफा, आणि हे इकडे वर वॉच, आणि तिकडे चार्जिंग पॉईंट वगैरे. आणि हे जे मी घेतलेले सर्व, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, भेटून जातील. आणि हे सुकूनवालं मला किती दिवसांपासून पाहिजे होतं, पण फायनल मी आता घेतलं आणि याच्यावर अडकवलं आहे. त्यानंतर इकडे छोटासा टेबल ठेवला आहे, इकडे मोठा सोफा, त्याच्या साईडला एक प्लांट, आणि इकडे लॅम्प, आणि इकडे माझं युजर नेमचं LED, आणि वर फ्रेम सर्व दिसतच असेल तुम्हाला, एवढं सांगायची गरज नाही. त्यानंतर इकडे आहे गॅलरी. सो गॅलरी मी तुम्हाला इथूनच दाखवते. असे झाडं ठेवलेले आहेत मी सर्व. ओके, तर कर्टन लावून तिकडे माझा ट्रायपॉड, आणि सोफ्याची लिंक, बापरे, एवढा लिंक झालं सोफ्याचं. सोफा मी ऑफलाईन घेतलेला आहे फर्निचरच्या शॉपमधून, सो सोफ्याची लिंक मी तुम्हाला नाही देऊ शकत. त्यानंतर इकडे आहे, इकडून आपण एंट्री केली, त्यानंतर मी तुम्हाला इकडचा भाग दाखवला. मग आता इथे हा स्पेस येतो, जे की इकडे आहे किचन, आणि इकडे आहे बेडरूम आणि बाथरूम. अगोदर मी तुम्हाला बेडरूम दाखवते. ओके, तर ते इकडे आल्यानंतर इथे आहे बेसिन, इथे मी हे सगळं लावले, आणि हे जुनं आहे, ह्याची लिंक आता मला भेटेल का नाही माहीत नाही. इकडे आहे टॉयलेट, इकडे आहे बाथरूम, आणि इथे माझा हा छोटूसा मिरर. हा सध्या आउट ऑफ स्टॉक गेलाय म्हणून मी याची लिंक तुम्हाला नाही देऊ शकत. आणि इकडे हे असं सर्व काही माझं स्किन केअर वगैरे. ओके, आता जाऊ आपण बेडरूममध्ये. सो बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल माझा हा मोठासा बेड, आणि ही छोटीशी गादी होती ती मी हॉलमध्ये ठेवलेली होती, बट आता मी त्याला इकडे शिफ्ट केले, कारण मला हॉलमध्ये आरसा वगैरे ठेवायचा होता त्यासाठी. त्यानंतर इकडे आहे हा लॅम्प, आणि त्याच्या साईडला डस्टबिन, आणि कूलर मी तिकडे ठेवलेलं होतं, बट आता मला इकडून मी अशी झोपते, तर त्याच्यामुळे इकडे ठेवले. सो अशी ही बेडरूम आहे. तिकडे ते स्टोरेजसाठी इकडे 3 कबर्ड, आणि तिथे छोटं मोठंसं सगळं सामान. ओके, आणि तिकडे ते कुशन्स जे मी ह्याच्यावर ठेवले होते, ह्या छोट्यावाल्या गादीवर ठेवले होते ना तेव्हाचे, ते मग आता तिथं ठेवून दिले. आणि वर बघा कबाडखाना, सगळं सामान जे गरजेचं नाही ते. आणि मिरर माझा मेरा बस चले तो मैं पूरे घर में मिरर लगा दूँ. ओके, तर आता आपण जाऊया किचनकडे. तर हे एक प्लांट इथं ठेवलेला आहे मी. त्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर इथं ड्रीम कॅचर लावलं आहे. मंदिर, लाईट ऑन कर. इकडे आहे मंदिरसुद्धा मी मिशोवरून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्या खाली हे चायना डॉल आहे. हे रॅक आहे ज्याच्यावर मी सर्व ड्रायफ्रूट्स ठेवलेत. इकडे एक हँगर लावले, त्याच्यावर पण थोडंफार सामान, हे इग्नोर करा फक्त. त्यानंतर मोठा असा किचन ओटा आहे. आता मिक्सरचा मी खूप जास्त वापर करते, त्यामुळे मिक्सरला वरच ठेवले. आणि इकडे बाकी तर तुम्हाला क्लोजअप दाखवते. चाकू, चमचे वगैरे सर्व ह्याच्यात ठेवलेत. कप माझे, ऑइल बॉटल, केचप वगैरे सगळं मागे, खारी, हे सर्व. आता हे स्वयंपाकाचं सामान आहे ना ते सर्व. आणि तिकडे ताट वगैरे, माठ पण भरपूर जण लिंक मागत होते. माठ घेतलेला आहे नर्सरीमधून, आणि खाली सर्व माझं सामान. ओके, त्यानंतर इकडे आरो, हा रेंटेड आहे, त्याचा 500 रुपये रेंट असतं महिन्याला. आणि त्यानंतर इकडे आहे ड्राय बाल्कनी, आणि इकडे ठेवलेली आहे आपण वॉशिंग मशीन.
सो इथलं मी तुम्हाला जास्त नाही दाखवू शकत. आणि इकडे किचनला मी लाईटिंग पण लावलेली आहे वर. अयो ओके. तर हे असं किचन आहे आणि इकडे सर्व असं तुम्हाला बघायला भेटेल. आता ऊन येते रूममध्ये म्हणून बघा किती छान असं मस्त वाईब्स येत आहेत. तर गाईज असा आहे माझा रेंटेड 1 BHK फ्लॅट. जेव्हा मी नवीन इथे शिफ्ट झाले होते तेव्हा बऱ्याच जणांना वाटत होतं माझं स्वतःचं आहे का. नाही, तर हा रेंटेड आहे आणि सुंदर आहे, खूप छान आहे. मला तर खूप जास्त आवडतो. मला घराच्या बाहेर निघायची इच्छाच नाही होत तिथं. तर म्हणून मग मी वर्क फ्रॉम होम शोधलंय. ते पण एक गोष्ट आहे. तर असा होता सर्व. तुम्हाला होम टूर एवढ्या दिवसांपासून पेंडिंग होती, सो फायनली मी तुम्हाला दिली आहे. तर कसा वाटला माझा हा होम टूरचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतर काय बघायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. तर एवढंच होतं आजच्या पुरतं. बाकी सर्व प्रोडक्ट्स जे पण आहेत त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तिकडून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. ड्रेसेसच्या पण लिंक सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेलं आहे, सो तिकडून तुम्ही बाय करू शकता. तर चला मग हा ब्लॉग कसा वाटला पटकन कमेंट करा आणि सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.